विनायक राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गमध्ये प्रचार सभा घेतात, तर कणकवलीमध्ये ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। तिकडे आदित्य ठाकरे आज रायगड, मुरुड आणि दापोली दौऱ्यावरती आहेत। अनंत गीतेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। तर ठाकरे पिता पुत्रांचा कोकणमध्ये सभांचा झंझावात आपल्याला बघायला मिळतो। एकीकडे उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे हे सुद्धा प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। प्रतिनिधी विकास गावकर आपल्यासोबत आहेत। विकास, एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभा आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे सुद्धा प्रचार सभांच्या मैदानामध्ये आपल्याला दिसतात। एकूणच कशी तयारी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आजची दिसते? नक्कीच गुरु, जर बघितलं तर कणकवलीमध्ये उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी सभा होते, 7 वाजताची सभा होणार आहे। आणि विशेष सांगायचं झालं तर उद्या याच मैदानावर राज ठाकरे यांची सभा होते। म्हणजे कणकवलीत अगदी बघितलं ठाकरे बंधूंच्या सभा होणार आहेत। आज उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असेल, कारण नारायण राणे यांचा जे होम पिच म्हटलं जातं कणकवली, आणि त्या होम पिचवर आज उद्धव ठाकरे येत आहेत। नक्कीच या एकूणच दौऱ्यात उद्धव ठाकरे हे राणेंनाच टार्गेट करण्याची शक्यता आहे, कारण राणे या मतदारसंघातले उमेदवार आहेत आणि विनायक राऊत खासदार आहेत। त्यांच्या प्रचारार्थ ही उद्धव ठाकरेंची सभा होते। आणि विशेष सांगायचं जसं मग म्हटलं तसं राज ठाकरेंची उद्या सभा होणार आहे। राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा येणार आहेत। जर बघितलं तर 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या सभा होत आहेत। त्यामुळे आज उद्धव ठाकरे काय बोलणार आणि त्याला प्रत्युत्तर राज ठाकरे उद्या काय देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल गुरु। बरोबर, धन्यवाद विकास या सगळ्या सविस्तर माहिती।